मित्र हो, प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केला. पण महायुतीत राहून सुद्धा बच्चू कडू हे देवेंद्र फडणवीस यांना आणि भाजपाला सुद्धा नडणार असा अनेकांचा कयास होता अगदी पहिल्या दिवसापासून. आणि अगदी त्याप्रमाणे महायुतीत दाखल झाल्यापासून बच्चू कडू यांनी भाजपावर हल्ला करायला सुरुवात केली आहे. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून एकनाथ शिंदे यांना तर साईडलाईन केलं जात आहे हे आपण पाहतो आहोत. पण तरी सुद्धा गप्प बसून एकनाथ शिंदे सगळं काही सहन करीत आहेत. बच्चू कडू यांनी मात्र एकनाथ शिंदे यांची बाजू घेऊन भाजपाची धुराई करायला सुरुवात केली आहे. आता एकनाथ शिंदे यांचाही त्याला छुपा पाठिंबा आहे की काय असा प्रश्न सुद्धा आता अनेकांना पडू लागलेला आहे. बच्चू कडू हे महायुतीतले म्हणजे सत्तेतले घटक आहेत, पण सत्तेच्या विरोधातच त्यांनी आपलं हत्यार आता उपसलं आहे. बघा काय म्हणाले आधी बच्चू कडू, आपण शिंदे गटात यासाठी प्रवेश केला की राजकारणामध्ये ते एकमेव मर्द आहेत असं बच्चू कडू यांनी म्हटलं. म्हणजे एकनाथ शिंदे हे मर्द आणि मग बाकीचे कोण, म्हणजे बाकीचे नामर्द आहेत असं त्याचा अर्थ होतो ना. मग त्यांना नक्की कुणाला नामर्द म्हणायचं आहे हो. शिवाय ते म्हणाले आपला जरी मंत्री असला आणि तो चुकत असला तर त्याला ठोकून काढा. म्हणजे काय, बच्चू कडू यांनी आपला इरादाच आता उघड केलेला आहे. पण त्यांचा हा इरादा भाजपला सहन होणारा नाही. गेवरी इथल्या मेळाव्यात बोलताना बच्चू कडू अत्यंत आक्रमक झालेले होते आणि त्याची चर्चा सुरू असताना बच्चू कडू यांनी आता पुन्हा भाजपला डिवचलं. भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असं शिवसैनिकांना अजिबात वाटत नाही. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं शिवसैनिकांना वाटतं. सेवाभावी मुख्यमंत्री व्हावा हे शिवसैनिकाबरोबर जनतेचं सुद्धा मत आहे. देवेंद्र फडणवीसांचं प्रमोशन व्हावं, पण आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील यासाठी आमदार पदाधिकारी यांनी ताकदीनं कामाला लागावं अशी विधानं करीत बच्चू कडू यांनी भाजपाला अंगावर घेतला आहे. पण खरा वाद जो भडकला ना तो त्यांनी भाजपावर केलेल्या थेट हल्ल्यामुळं. 2019 मध्ये उद्धव ठाकरे आणि 2024 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या सोबत दगा फटका झाल्याचं एकंदरीत चित्र आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलं. मागच्या काळामध्ये झालेलं अनैतिक राजकारण सगळ्यांनाच माहित आहे हो, पण बच्चू कडू यांनी भाजपावर केलेला हा सर्वात मोठा हल्ला म्हणावा लागेल. भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना दगाफटका झाल्याचं त्यांनी म्हटलं. साहजिकच त्यामुळं भाजपाचा तिळपापड झाला. हा भाजपचे बडे नेते अजून तरी यावर काही बोललेले दिसत नाहीत, पण त्यांच्या प्रवक्त्याने मात्र बच्चू कडू यांना फटकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय म्हणाले भाजपचे प्रवक्ते बघा, अशा पद्धतीचे विधान बच्चू कडू यांनी करू नयेत. बच्चू कडू हे प्रहारमध्ये नाहीये, ते शिवसेनेमध्ये आहेत. आणि अशा पद्धतीची विधानं करताना बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली का? एकनाथ शिंदे यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, तरीही बच्चू कडू बेजबाबदार वक्तव्य करीत आहेत. शिवसेना ही महायुतीत घटक पक्ष आहे, अशी विधानं करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली पाहिजे असा सल्ला या बन यांनी बच्चू कडू यांना दिला. बच्चू कडू यांच्या बोलण्यामुळे भाजपच्या अंगाची लाही झालेली आहे हो, हे यातून दिसून येतं आणि ते स्वाभाविकही आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या बाबत दगाफटका झाला होता हे आता महायुतीतल्या नेत्यानंच कबूल केल्यामुळे त्याला एक वेगळं महत्व आलं. बच्चू कडू यांनी एवढं स्फोटक विधान करूनही एकनाथ शिंदे जर गप्प राहिले तर ते सुद्धा बच्चू कडू यांच्या या विधानाशी सहमत आहेत असं म्हणावं लागेल. आधी उद्धव ठाकरे यांना आणि नंतर एकनाथ शिंदे यांना दगाफटका झाला होता, हे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मान्य करण्यासारखं होणार आहे. काय होते पाहूया आणखी. पण बच्चू कडू यांच्यामुळं महायुतीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होऊ लागली हे मात्र नक्की.
एकंदर परिस्थितीमुळं महायुतीचं राजकारण आता नेमक्या कुठल्या दिशेनं जात आहे असं तुम्हाला वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.